आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत दुष्काळ निधी जाहीर केला आणि त्याचं वाटपही झालं आणि ती घोषणा करताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून हेक्टरी 17,000 रुपये परतावा देऊ अशी घोषणाही त्यावेळी केली. पण आज मार्च संपत आहे, आज तागायत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा अजून मिळाला नाही. म्हणून आम्ही अनेक वेळा नांदेडच्या जिल्हाधिकारी महोदयांशी पाठपुरावा केला. आज आम्ही आलेलो आहोत पुणे येथे महाराष्ट्राचे कृषी आयुक्तांना निवेदन देऊन आम्ही या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे की तात्काळ आपण पीक विमा कंपनीला आदेशान्वित करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा तात्काळ वितरित करावा. अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि हा शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकार म्हणते की मोठ्या प्रमाणात तेव्हा खरीप पिकाची नुकसानी झाली, त्याची दुष्काळ निधीही महाराष्ट्र शासनाने दिली, पण पीक विमा कंपन्या मात्र अजूनही पीक विमा परतावा द्यायला तयार नाहीत. अशा वेळी मंत्रालय पातळीवर किंवा आयुक्त पातळीवर त्यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.